कचरा प्रदूषण मुक्त गतिमान मुंबई करण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय बदल, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून मुंबईचं नवं व्हिजन सादर। कल्याण डोंबिवली महापालिका बीएसयूपी प्रकल्पात दिव्यांग व्यक्तींना 5% सदनिका आरक्षणाची मागणी, दिव्यांगांचे पालिका मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन, आंदोलकांकडून आमरण उपोषणाचा इशारा। पेंग्विनचा देखभालीचा खर्च वाढणार, 15 कोटींवरून 20 कोटी पेंग्विनच्या देखभालीसाठी खर्च। भायखळ्यात राणीबागेत 2017 मध्ये आणण्यात आलं दक्षिण आफ्रिकेतून 8 हंबोल्ट पेंग्विन। नवी मुंबईत अनधिकृत बांधकाम रोखण्याचा पालिकेकडून प्रयत्न, पालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार 7 जणांचे मुख्यालय स्तरावर केंद्रीय अतिक्रमण दक्षता पथक तयार। राज्यातील खड्डेमुक्तीसाठी 31 ऑगस्टपर्यंतची डेडलाईन, कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाई होणार, मुख्यमंत्री शिंदेंचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या आरोपातून पुरेशा पुराव्यांअभावी 3 आरोपींना दोषमुक्तता, 100 दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी सीबीआयकडून आरोपींच्या निर्दोष सुटकेच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील नाही। नवी मुंबईत एपीएमसी बाजारात चिक्कू दाखल, दिवसाला 700 ते 800 पेट्यांची आवक, 5 ते 20 रुपये प्रति किलोनं विक्री। मुंबईतील रस्त्यांची 6000 कोटींची कामं सुरू, रस्त्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी प्रत्येक परिमंडळात 2 संस्थांची नियुक्ती, पहिल्या टप्प्यातील 30% काम पूर्ण। राज्यात 108 रुग्णवाहिकेच्या निविदेची वर्क ऑफ ऑर्डर निघाली, तर नवीन निविदेनुसार 1756 रुग्णवाहिका राज्यात सेवा देणार, मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार। रोहा दिवा पॅसेंजर लोकलमधून पडून तरुण जखमी, रायगडच्या नागोठण्याजवळील दुर्दैवी घटना, तरुणाच्या डोक्याला गंभीर इजा, तर दुर्घटनेत तरुणाचे दोन्ही पाय निकामी। उल्हासनगरमध्ये महिलांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंना राख्या बांधल्या, सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी आभार मानले। बदलापूरच्या नामांकित शाळेत 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार, शाळेत जाण्यास नकार देत असल्यानं लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस, शाळेतील कर्मचाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप। जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा ते देहू रोड दरम्यान वाहतूक कोंडी, रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना त्रास, वाहतूक पोलिसांनी उपाययोजना कराव्या, वाहन चालकांची मागणी। इचलकरंजी शहरात मेडिकल असोसिएशनच्या वतीनं कोलकातामधील घटनेचा निषेध, धरणे आंदोलन करत कॅन्डल मार्च। बुलढाण्यात रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त विधानावर मुस्लिम बांधव आक्रमक, जामोदमध्ये मोर्चा काढत वक्तव्याचा निषेध। धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी एसआरएकडून राज्य सरकारकडे 3 जागांची मागणी, एमएमआरडीएच्या ताब्यात असलेल्या मुंबईतील अन्य जागांसह कुर्ला येथील एका मोठ्या जागेची मागणी। राज्य मानवी हक्क आयोगाकडून येरवडा कारागृहाची तपासणी, कारागृहातील सोयी सुविधाबाबत चर्चा।